वेलकम बॅक. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देतोय आम्ही पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये दोन संघ आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूने एमबी स्पोर्ट बागपाडा, दुसऱ्या बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री साई गणेश स्पोर्ट चिंचपाडा. आमचे दोन ऑफिशियल पंच पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर सूरज बरब, दीपक पिलाना आणि मंगेश मोर ही जोडी. पहिल्याच बॉल वरती दीपक पिलाना आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती डब्ल्यू आणि डब्ल्यू मिळाला की बबलू पण खुश. पुढील बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये शेड्यूल फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक ऑन झालंय. 15 ते 20 धावा धाव फलकावरती मात्र जमवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता श्री साई गणेश स्पोर्ट चिंचपाडा या संघाला. पुढील बॉल ओ अजून देखील एक चेंडू आपण पाहिला तर मग थोडासा खाली राहणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट स्पिन आपण पाहिले तर मग वरून निश्चितच फिरली गेली. आखो टप्प्याची लेंथ ऑन साइडला उडवली आहे. चेंडू चाललाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईन शफार. मिळतील धावा 6. येतोय षटकार. धन्यवाद डिझे. षटकार आला मंगेश मोरच्या बॅटमन. पुढचा बॉल आणखी डॉट. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 7. चेंडू फेकून झालेत 5 आणि इथून आपण पाहिलं तर मग हा शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा मंगेश मोर. लावावा लागेल जोर, ठोकावा लागेल फोर, परंतु या ठिकाणी फटका फसलाय. 1 बाउन्स शेड्यूल फील्ड केलं जाईल. 2 धाव फलक पोचलं गेलंय 9 अंकांवरती. 9 धावा ह्या अग्रगण्य मानल्या जातील धाव फलकावरती. चांगली सुरुवात. इथून अजून आपण पाहिलं तर मग 10 ते 15 धावा जर आल्या तर मग एक चांगली फाईट ही आपल्याला पाहायला मिळेल. नाथांचे नाथ विश्वनाथ बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस सज्ज होतील. एमबी स्पोर्ट बागपाडा या टीम कडनं. ऑन स्ट्राइक वरती बॅटर अक्षय माली. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. नानूने केली चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. दैव आले होते द्यायला आणि पदर नाही हो घ्यायला, असंच म्हणावं लागेल. केली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. 2 धावा इथून आल्यात. पुढील बॉल अको टप्प्याचे लेन पुन्हा एकदा ऑन साइडला केले. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून घेतला जाईल का आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. शेवटचा मॅच आहे आणि यावेळेस निश्चितच मेहनत ही करावी लागणार आहे आणि ती मेहनत करताना दिसत आहेत 2 बॅटर. 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकाची धावा आहेत त्या म्हणजे 13. 13चा फेरा इथून पार केला जाईल का. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. 1 धाव इथून मात्र पूर्ण केली आहे.
नानूकडनं पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग झाले, परंतु पुन्हा एकदा 2 धावा. मेहनत 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 इथून जर आज घेतली तर कदाचित मग रविवारच्या दिवसामध्ये देखील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मग कुठला संघ असणार आहे, एमबी स्पोर्ट की मग श्री साई गणेश चिंचपाडा वालीव. सध्या तरी आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 3. पुढील बॉल टाकण्याकरता सज्ज झालाय पुन्हा एकदा विश्वनाथ. ओ यावेळेस आपण पाहतोय सफल क्रॉस झाले होते, फ्रंट फुटला गेले होते, परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याची मानसिकता अक्षरशः फसली गेली आहे. वेगवान बॉल होता आणि वेगेमध्ये पूर्णपणे यावेळेस वेट केलं गेलं बॅटरला. पुढील बॉल मिस टाइम स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. झालीये पुन्हा एकदा मिस्टेक. वारंवार चुका घटित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धाव संख्येनं धाव फलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 17 या अंकांवरती. पुन्हा एकदा 17चा आकडा आलाय. आता इथून 17चा खतरा निर्माण होऊ शकतोय. जो जीता वही सिकंदर और एक ट्रॉफी लेके जाएगा अपने गाव के अंदर. चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेनं. खाली क्षेत्र निवडलंय. 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग 19 धावा. आणि आजचा दिवस पुन्हा एकदा मित्रांनो तुम्ही पहा. 19 फेब्रुवारी जगात भारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती न्यारी आणि तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग धाव फलक 19 आणि हा मॅच जिंकण्याकरता 2 षटकामध्ये 20 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. नुकताच आपण पाहिलं अगोदरच्या मॅच मध्ये जयेश यांनी एक अनाउन्समेंट निश्चितच केली आहे की एमबी स्पोर्ट याच मैदानावरती अनेकदा अंतिम फेरीमध्ये आलाय, परंतु जी शेवटची पायरी आहे ना ती मात्र पायरी त्यांना चढता आलेली नाहीये. इथून आता पुन्हा एकदा त्यांची ही अग्नि परीक्षा आहे. चला फील्ड सेटअप करून घ्यायचे आहे. श्री साई गणेश चिंचपाडा वालीव आपण फील्ड सेटअप करून घ्या. मग जो एक टप्पा पार करायचा आहे, आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी न्यायची आहे. ती ट्रॉफी नेण्याकरता यशस्वी प्रयत्न जे आहेत ते केले जातील का, की मग इथून चिंचपाडा संघ थोडासा हवी होईल. मित्रांनो नाण्याची एक बाजू पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. घेऊ एक हलकासा एक डीजा ब्रेक आणि डीजा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण वळूया. असा गेलो आणि असा आलो. धन्यवाद डीजा, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा दोन्ही टीमला आम्ही देतो शुभेच्छा. पुन्हा एकदा शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. आजचा दिवस कुणाच्या नावावरती राहणार आहे, कुणाच्या आठवणीमध्ये राहणार आहे, ह्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. समोरच्या दिशेने खेळले गेलेत. यावेळेस आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव. फलंदाज आपण पाहिला तर जयदीप वळवीच्या बॅट मधनं येते. हर्षल वळवी आणि जयदीप वळवी ही सलामीची जोडी. दीपक पिलाणा यांना तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती.
पहिल्याच बॉल वरती एक सिंगल आली आहे. हर्षद ऑन स्ट्राइक. हो हवाई 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 सफर षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. षटकार आलाय. षटकाराने धाव फलक पोहोचले गेले 7 अंकांवरती. माहीमचा हलवा आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये हर्षद वळवी 6 मोठ्या प्रमाणात मोठा जलवा. षटकार ठोकलाय. षटकारानं धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 7 अंकांवरती. 7 धावा ऑन द स्कोर बोर्ड. वापसी केली जाईल का दीपक पिलाने? पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता हर्षद वळवी. हर्षद वळवी यांना निश्चितच लोकल भाडे जे आहेत ते मात्र परवडत नाहीयेत. त्यांना मात्र लांबचे भाडे परवडत आहेत. पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मौका भी दिया और इस बार बहुत बड़ा ये चौका भी दिया. 4 रन चौकार. धन्यवाद. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय झालीये मिसफील्ड. चेंडू चाललाय डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पार. आलाय चौकार. 4. धन्यवाद डीजे. यस या ठिकाणी एमबी स्पोर्ट बागपाडा टीम करता पारितोषिक ऑन झालाय सुनील जुपागे यांच्या माध्यमातून. इथून जर हा मॅच जिंकला तर 1,000 टीमला मात्र दिला जाईल. 5 धावांची आवश्यकता. उलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत. चांगली फिल्डिंग. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज पोचलाय की नाही पॉपिंग क्रीज मध्ये. आउटफील्ड अंपायरने मात्र त्यांची बंदूक 3ऱ्या अंपायरच्या खांद्यावरती ठेवले आणि तिथून आवाज जर ढिशक्यावाला तर मग धोक्याची घंटा वाढू शकते. आणि डिसिजन आहे आउट. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 16 या अंकांवरती. आता मात्र 6 चेंडू जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. मंगेश मोर बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. इथून मात्र त्याला 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. मित्रांनो क्रिकेट आहे काही होऊ शकतंय. इथून या 4 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. काय घडेल काय बिघडेल हे देखील आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश मोर. अखो टप्प्याची लेन होती. बॅट हलकीसी निश्चितच लागली गेले. यस पंचांचं बोट हवेत म्हणजेच फलंदाज आउट. परतावं लागेल. संदीप वलवी या बॅटरला डगआउटच्या आशयाला पहिल्याच बॉलवरती विकेट.
धन्यवाद थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 16. आता मात्र 5 चेंडू जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर विश्वनाथ बरफ आलेत. एमबी स्पोर्ट बागपाडा टीम कडनं 5 चेंडू 4 ची गरज. काय मॅच रंगला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. मंगेश मोर हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे निवडला गेलाय आणि पकडला गेलाय. आणखी एक महत्वाचा झेल. आणखी एक फलंदाज होतोय मैदानाच्या आतमध्ये फेल. काय जबरदस्त गोलंदाजी मिस्टर मंगेश मोरच्या माध्यमातून. मंगेश मोरनं निर्माण केलाय मैदानाच्या आतमध्ये शोर. जीतने का असली मजा तो तब आता है जब सामने वाला खिलाड़ी बराबर टक्कर देने वाला रहता है. आणि ती बराबरीची टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 4 चेंडू जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. मॅच हळूहळू रंग बदलू लागलाय. सरडा देखील रंग कमी बदलतोय परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रंग भंग सगळे काही बदललं गेलंय. ओ अजून एक फलंदाज बाद. दांडी दांडी गुल फलंदाज आपण पाहिला तर मग सूरज बरफ याला देखील परतावं लागेल आणि विकेटची हॅट्रिक देखील ऑन झालंय. इसलिए तो कहा गया है ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है सीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरी बराबर की लगी हुई है. आता मात्र इथे फायर ब्रिगेडला बोलवावं लागेल. 3 चेंडू 4 ची गरज. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साईनाथ भडांगे. अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर. अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर. मांगने से कब मिली है जिंदगी मेरे दोस्त. खुद ही अपना नया इतिहास पैदा कर. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. डू और डाय करो या मरो जो जीता वही सिकंदर और एक ट्रॉफी लेके जाएगा बैंड बाजा के साथ अपने गांव के अंदर. ओ मिस टाइम शोक. झेल 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 होता परंतु इथून आपण पाहिलं तर मग एक धाव ही काढली गेली आहे. हलकासा श्वास जो आहे साईनाथ भडांगेचा देखील अडकला होता परंतु यावेळेस सेट झालेला बॅटर ऑन स्ट्राइक वरती आला मिस्टर हर्षद वळवी नावाचा. 2 चेंडू जिंकण्याकरता 3. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. धक धक वाढू लागली आहे. चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. एक धावीतून मात्र वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज या ठिकाणी होईल रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. वाह 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 मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंगेश मोर याच्या गोलंदाजी करता. ज्या अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत ही गोलंदाजी केली आहे. 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन गेलेत. आता मात्र इथून जिंकण्याकरता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार हा मॅच. कोण जिंकणार हा मॅच. कोणाच्या गावामध्ये एक ट्रॉफी मात्र निश्चितच पोचली जाईल. यावेळेस निश्चितच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर भडांगे. त्याच्या करता एवढंच म्हणेन पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात. पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात. कलू द्या त्या वेडा आकाशाला आज तुझी खरी अवकात. आखू टप्प्याची लेन खाली क्षेत्र निवडले. चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एमबी स्पोर्ट बागपाडा संघ मात्र सुपर 4 मध्ये पोहोचतोय.
अनेक वर्षाचा वनवास होता तो मात्र इथून मात्र पार केला एमबी स्पोर्ट बागपाडा या संघानं आणि अखेरीस आपण पाहिलं तर मग चंदुका स्पोर्ट सारजा या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये त्यांनी तिकीट मात्र स्वीकारलं गेलंय. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये झाला होता परंतु शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज असताना मात्र तो सामना मैदानाच्या आतमध्ये फिनिश केलाय. फलंदाज आपण पाहिला तर मग हर्षद बलवी या खेळाडूने चला बाउंड्री पंच आहेत व्हॉलंटियर्स त्यांनी मात्र खुर्च्या ज्या आहेत त्या जमा करायच्यात. नुकता झालेल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू तो म्हणजेच मिस्टर हर्षद वलवी ठरले सामनावीर. चला हर्षद आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता.